नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवणार आहोत। अगदी लोण्यासारखे मऊसूद असे उकडीचे मोदक आपले बनून तयार होतात आणि हे मोदक खायला देखील फार स्वादिष्ट लागतात। चला तर या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक पॅन घेतलेले आहे। या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे आहे। तसेच 1 वाटी खोबऱ्याचे किस मी टाकून घेणार आहे। इथं सुक्या नारळाचे किस मी वापरलेले आहे। आपण उकडीचे मोदक बनवण्यासाठी ओल्या नारळाचे किस देखील वापरू शकतो। 1 वाटी खोबऱ्यासाठी अर्धा वाटी गूळ इथं वापरलेले आहे। तसेच काजू बदाम हे बारीक करून टाकून घेतलेले आहे। तसेच विलायची पूड टाकून घेतलेली आहे। आता आपल्याला गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट होईपर्यंत हे स्टफिंग अशा पद्धतीने परतून घ्यायचे आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपले गूळ मेल्ट झालेले आहे। आता हे बनवून तयार झालेले आहे। हे स्टफिंग आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। मोदकमध्ये भरण्यासाठी छान प्रकारे आपले स्टफिंग बनवून तयार झालेले आहे। आता पॅन पुन्हा गरम करून घ्यायचे आहे। त्यामध्ये 1 कप आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। तसेच 3 चमचे इथं मी दूध टाकून घेतलेले आहे। दुधामुळे आपले मोदक हे मऊसूद बनतात। तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे। 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेले आहे। आता ह्या पाण्याला आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर इथं मी तांदूळाचे पीठ टाकून घेणार आहे। इथं मी आंबेमोहोर तांदूळाचे पीठ वापरलेले आहे। अगदी बारीक असे पीठ आपल्याला या मोदकासाठी लागणार आहे। आता झाकण ठेवून 5 मिनिटं आपल्याला हे पीठ थोडे वाफवून घ्यायचे आहे। नंतर झाकण काढून आपल्याला पीठ आणि पाणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। अगदी छान प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आहे। आता पुन्हा झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं हे पीठ वाफवून घ्यायचे आहे। 5 मिनिटं झालेले आहे। आपण बघू शकता छान प्रकारे आपले पीठ हे वाफवले गेले आहे। आता चमच्याने आपल्याला पुन्हा हे परतून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे सर्व पीठ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। आता हे पीठ गरम असतानाच आपल्याला हाताने चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे। सॉफ्ट असा गोळा आपल्याला या पिठाचा बनवून घ्यायचा आहे। गरम असतानाच हे छान प्रकारे मळले जातात। हे पीठ चांगल्या प्रकारे मळले जाते। अशा पद्धतीनं इथं मी गोळा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला मोदक हे बनवून घ्यायचे आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोदकाच्या साच्याच्या सहाय्याने कसे मोदक बनवायचे हे करून दाखवणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी कळीचे मोदक कसे बनवायचे याचा व्हिडिओ अपलोड केलेला होता। ज्यांना कळीचे मोदक हे जमत नाही ते अशा पद्धतीने देखील साच्याच्या सहाय्याने उकडीचे मोदक हे बनवू शकता। अगदी सोपी अशी पद्धत आहे। सुरुवातीला साच्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचे आहे। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला साच्यामध्ये पीठ भरून घ्यायचे आहे आणि बोटाने अशा पद्धतीने मध्ये आपल्याला हे दाबून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचे आहे। साच्यामध्ये सारण भरून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं वरतून तांदूळाचे पीठ लावून घ्यायचे आहे आणि हे मोदक बनवताना आपल्याला साचा हा चांगल्या प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे। बाहेरून आलेले सर्व पीठ हे काढून घ्यायचे आहे।
अशा पद्धतीनं आपण बघू शकता छान प्रकारे आपला मोदक इथं बनवून तयार होतो. अगदी सुंदर असा मोदक आपला इथं बनवून तयार झालेला आहे. पुन्हा एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा मोदक बनवून घ्यायचा आहे. आपण बघू शकता छान प्रकारे मोदक इथं बनवून तयार झालेला आहे. अशा पद्धतीनं सर्व मोदक आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आता इथं मी अशा पद्धतीने चाळणी घेतलेली आहे. त्यावर आपल्याला केळीचे पान अशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि आता हे मोदक आपल्याला 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. त्यासाठी इथं मी हे सर्व मोदक केळीच्या पानावर ठेवून घेणार आहे. हे सर्व मोदक आपल्याला 10 मिनिट स्टीम करून घ्यायचे आहे. या मोदकांवर आपल्याला वरतून केसरच्या काड्या लावून घ्यायच्या आहे. मोदक उकडल्यानंतर केसरचा फ्लेवर हा मोदकामध्ये छान प्रकारे उतरतो. अशा पद्धतीनं केसर मी सर्व मोदकाला लावून घेतलेले आहे आणि वरतून आपल्याला मोदकाच्या थोडे थोडे साजूक तूप लावून घ्यायचे आहे. आणि आता आपल्याला हे मोदक 10 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. वरतून आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे आहे. दहा मिनिट झालेले आहे. आपण बघू शकता छान प्रकारे आपले मोदक हे बनून तयार झालेले आहे. उकडीचे मोदक हे खायला फार स्वादिष्ट लागतात. आपण एकदा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा. मोदक हे गरम गरम असतानाच त्यावर आपल्याला अशा पद्धतीने साजूक तूप सोडून घ्यायचे आहे. सर्व मोदकावर साजूक तूप टाकून घ्यायचे आहे. हे मोदक गरम गरम असतानाच खायला फार स्वादिष्ट लागतात. आपण नक्की एकदा ही रेसिपी बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झाली ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघू शकता छान प्रकारे अगदी लोण्यासारखे मऊसूद असे आपले मोदक इथं बनवून तयार झालेले आहे. धन्यवाद.